महायुतीमध्ये असताना जर अंबादास दानवे काँग्रेसमध्ये गेले नसते तर ते आज आमच्या सोबत असते। त्यांना उशिरा समजलेले हे शहाणपण आहे। काँग्रेस नेहमी चुका करते, आता तरी शहाणपण करून काँग्रेस सोबतची युती तोडावी व आमच्या सोबत यावे, अशी जोरदार प्रतिक्रिया शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी बिहार निवडणुकीवरती केलेल्या टिप्पणीवरती खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। अंबादास दानवे त्यांनी काँग्रेसला घरचा आहे दिलाय, म्हणजे त्यांचं असं मत आहे की जी चूक महाराष्ट्रात काँग्रेसने केली होती तीच पुन्हा चूक बिहारमध्ये काँग्रेसने केली, त्यांच्या सोबतचे लोक मानतात। हो, महाविकास आघाडीचे काही नेते विशेषतः अंबादासजी दानवे जर म्हणले असेल तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना उशिरा का होईना चूक लक्षात आली। जर महायुतीमध्ये असताना त्यांनी काँग्रेस बरोबर जर गेले नसते तर आज ते आमच्या बरोबर सत्तेत असते। त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। काँग्रेस नेहमीच चुका करते, आता तरी शहाणपणा करून काँग्रेसची युती तोडावी आणि आमच्या बरोबर यावं। बरं, ऑफर देतात। त्यांच्या बोलण्याचा हेतू हा होता की महाराष्ट्रात जेव्हा एक विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे जर यांना चेहरा बनवून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर कदाचित गणित वेगळं असतं महाराष्ट्रात। त्या प्रकारे जर त्यांनी बिहारमध्ये केलं असतं तिथलं गणित बदललं असतं। महाविकास आघाडी हे मोडलेलं घर आहे, त्याच्यावर पत्र उडून गेलेले आहेत वाऱ्याने। हिंदुत्व सोडलं, पत्र उडून गेले, जनता त्यांच्यापाशी नाही आहे आता। म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना चेहरा करा का राहुल गांधीला चेहरा करा का आणखी नवीन चेहरा तिसरा द्या, काही फरक पडणार नाहीये। राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या प्रिन्सिपलवरती महायुती चालते आणि त्यांनी हिंदुत्वाचा फटकारला, हिंदुत्व सोडून दूर गेले, म्हणून महाविकास आघाडी विशेषतः उभाटाला दणका बसला।